ही जी पृथ्वी आहे ही स्वतःभोवती हळू 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 फिरते. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला किती वेळ लागतो? 24 तास लागतात. त्या पृथ्वीच्या गतीला म्हणतात दैनिक गती, एका दिवसाची गती, आणि त्यालाच म्हणतात पृथ्वीचं परिवलन. आता मी काय करतोय पहा, ही जी पृथ्वी आहे ही स्वतःभोवती पण फिरते आणि हा जो सूर्य आहे या सूर्याभोवती पण फिरते. म्हणजे स्वतःभोवती फिरता 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 सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरत 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 पुन्हा आहे त्या जाग्यावर येते. म्हणजे आता पृथ्वी कुणाभोवती फिरली? सूर्याभोवती. ईश्वरी फिरायला तिला किती वेळ लागला? 365 दिवस 7 तास. कळलं? त्याला पृथ्वीची वार्षिक गती म्हणायचं, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणायचं. स्वतःभोवती फिरण्यामुळे पृथ्वीचे दिवस आणि रात्र होतात. 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस. आणि सूर्याभोवती पृथ्वी फिरल्यामुळं उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, जे आपण काल पाहिलेलं होतं की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे याच्यामध्ये आपल्याला उन्हाळा पाहायला मिळतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पावसाळा आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हिवाळा. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे. हा, तुम्ही आता दोघं खाली बसा. सूर्य जागचा हालत नाही. हलतं कोण? पृथ्वी. ओके, जावा, गो टू युअर प्लेस. ओके.